ओबीसी आरक्षण उल्लंघनाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी। 57 नगरपरिषदा नगरपंचायतीमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडल्याची राज्य निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टाला माहिती। कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष। दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। निलेश राणेंच्या आरोपावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं विधान। तर जे फडणवीस आपल्या पक्षातील नेत्यांना सोडत नाहीत, विश्वास ठेवणं ही शिंदेंची राजकीय अपरिपक्वता म्हणावी का, अंधारेंचा निशाणा। सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, महाराष्ट्राचं राजकारण काळ्या पैशाच्या विळख्यात। मंत्रीच सांगतात मालच माल आहे, निवडणुका पैशात विकत घेण्याची निर्लज्ज कबुली। सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र। भाजप नेत्यांच्या खुलेआम धमक्या आणि वादग्रस्त विधानं हे फडणवीसांचं सरकार। वळवळ कराल तर फडकून टाकू, आशिष देशमुखांचा धमकीवजा इशारा। तर पायातील बुटापासून मच्छरदाणी सरकारनं दिली, आणखी काय हवं। बांधकाम कामगारांबाबत गिरीश महाजनांचं वादग्रस्त विधान। निवडणूक आयोगाने यांना सत्ता दिली आहे, निवडणुकीत पैसे घेण्यात काही वावगं नाही, पैसा तुमचाच। नाना पटोलेंचं वक्तव्य। तिजोरीचे मालक जरी मुख्यमंत्री असतील तरी तिजोरीचे मंत्री दादा। माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। तर जनता सत्तेचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, महबूब शेख यांचा पलटवार। ठाकरे बंधूंच्या चर्चेमध्ये मनसेचा जास्त जागांसाठी आग्रह। मराठी बहुल भागामध्ये अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही। मराठी बहुल भागातील प्रभागांसाठी ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच। चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होणार। बीएमसी साठी इच्छुक उमेदवारांची संख्या सरासरी 3000पेक्षा जास्त। सर्व पक्षातील किमान 3 ते 4 उमेदवार इच्छुक। नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची, पक्षांपुढे पेच। 2024च्या लोकसभेमध्ये काँग्रेसच्या पराभवामागे सीआयए आणि मोसादचा कट। काँग्रेस नेते कुमार केतकर यांचा खळबळजनक दावा। 2009 मध्ये 206 जागांवरची काँग्रेस 2014 मध्ये 44 जागांवर कशी घसरली, केतकरांचा सवाल।